काय झालं? ससुरीचे छान रिझल्ट आले म्हटलं बर्निंगला. कोणती व्हरायटीसाठी घेतलं होतं आपण? क्रिम्सनला. क्रिम्सनला थॉम्सनला घेतलं. घेतलं होतं आणि क्रिम्सनला पण घेतलं होतं. आता तर तुमच्याशी नाही बोलणं झालं होतं कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं की नाही घ्यायचं. हा हा हा, आली आठवण, आली आली आली. हा ते याने सुमितनं नंबर दिला होता तुमचा बघा. बरोबर, सुमित. हो 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 हा हो, त्याने बरोबर. नंबर दिला होता तुमचा. आणि क्रिम्सनला मी आहे ना कॅल्शियम नायट्रेट नव्हतं घेतलं, प्लेन ससुरीच घेतलं होतं, पण ओरलं गच्च मारलं होतं चांगलं. हो. एक मनी नाही भाजला कुठं, एक मनी नाही. आणि थॉम्सनला कॅल्शियम नायट्रेट सोबत दिलं होतं. आणि ससुरी मारला आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी सल्फर डस्टिंग केली होती. आणि सल्फर डस्टिंग केल्यावर 100% ते 40% बर्निंग येते. बरोबर. माझ्याकडे असं म्हणा मोजून एखादा अर्धा% ते पण फार पुढे मुळे क्वचित, म्हणजे नाहीतच जमा. एवढे छान रिझल्ट आले ससुरीचे आपल्याला. आणि मला एक सांगा, आपण जेव्हा स्प्रेइंग वगैरे केलं ते आपण जवळपास जसं सांगितलं 3 ते 5च्या जेव्हा थंडीचा पिरियड होता, बरोबर आहे. आता ऊन वाढत चाललंय, तर आता आपण 4 नंतर किंवा 6 पर्यंत आपण मारू शकतो, कारण जेणेकरून टेम्परेचर एवढं काही डाऊन होत नाही. म्हणजे आता टेम्परेचर वाढत चाललंय, बरोबर. बरोबर. हा, तर मग त्यावेळेस तुम्हाला काय काय चेंजेस झाले होते ससुरीचे आणि त्याच्यात झाडामध्ये आणि मण्यांमध्ये? काय कुठल्या पद्धतीने पत्तीची जी काही तुम्हाला क्वालिटी भेटली होती? नाही, ऍक्च्युली विषय असा होता, माझ्याकडे पत्तीची गिरणारी वगैरे एकदम जेन्युइन होती, म्हणजे बाकी प्रॉब्लेम काहीच नव्हता. का मला ना 8 दिवसासाठी बाहेर जायचं होतं. बरोबर. आणि 8 दिवस तिथे स्प्रे जाणार नव्हतं कुठलाच, म्हणून मला सल्फर डस्टिंग करायची होती आणि प्लॉट काचेमध्ये यायला सुरुवात झाली होती. आणि हे मला माहिती होतं का सल्फर डस्टिंग केल्यानंतर बर्निंग येतेच आणि जास्त प्रमाणात येते. म्हणून जिथे ससुरी मारल्यानंतर, म्हणजे ऍक्च्युली मला क्रिम्सन मध्ये चांगले रिझल्ट आल्यामुळे मी काय केलं, थॉम्सनला पण मारून दिलं. बरोबर. आणि ससुरी मारला आणि 2 दिवस थांबल्यानंतर मी सल्फर डस्टिंग केली. तर मग सल्फर डस्टिंग झाल्यानंतर मला बर्निंग आजपर्यंत कुठंच दिसली नाही, असं बाकी दुसरं काहीच नाही. दुसरं प्रोडक्ट कुठले वापरले नाही ना तुम्ही? नाही, वापरलंच नाही, गरजच पडली नाही ना. ससुरी नंतर डायरेक्ट डस्टिंग झाली ना. तुमचं नाव सांगा बरं तुमचं. राहुल विठ्ठल मोरे, गाव? शिरसगाव. बरोबर. आणि तुमचा कॉल रेकॉर्डिंग केलाय, ते टाकलं चालेल का ग्रुपला? मग काय अडचण आहे टाकायला? हो, ते आहे. बरोबर.